मित्रांनो बघा, या प्रकारचे प्रश्न आपल्या सरळ सेवा परीक्षा असेल, टीईटी असेल, पोलीस भरती असेल, अशा परीक्षांना फिक्स अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. बघा, एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघू. काय दिले? 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे. त्या 3 संख्या शोधा. विद्यार्थी मित्रांनो, अशी क्रमवार संख्यांची सम असू द्या, विषम असू द्या किंवा नैसर्गिक संख्या असू द्या, त्यांची बेरीज दिली असेल आणि त्या संख्या काढा म्हणलं तर काय करायचं? सरळ सरळ त्यांच्या बेरजेला तेवढ्या संख्येने भाग द्यायचा. म्हणजे काय करतोय आपण? त्यांची सरासरी काढतोय. सरासरी जर दिलेली असेल तर एकदम सोपं होऊन जाते. चला, 126 ला कितीने भाग द्यायचा? संख्या किती आहेत? 3 आहेत. भागिले 3 करा. बघा, 3 एक 3, 3 चौक 12, 3 दोन्ही 6. किती आली आपली सरासरी? 42. आता विद्यार्थी मित्रांनो, सरासरी आलेली आहे 42. संख्या किती आपल्या? 3 आहेत. संख्या आहेत 3. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही 3 क्रमवार संख्यांची सरासरी काय असते? त्यांची मधली संख्या असते. म्हणजे ही मधली संख्याच काय येणार आहे? 42 येणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समसंख्या काढायच्यात. समसंख्येतला फरक कितीचा असतो? 2 2चा. 42 च्या आधीची काय असणार? 40 आणि पुढली काय असणार? 44. बघा, 3 संख्या आल्या आपल्या कोणत्या? 40, 42, 44. यांची बेरीज करून बघा 126 येते. आता थोडा वेगळा प्रश्न बघा. काय? 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज 52 आहे, तर त्या 4 संख्या कोणत्या? पद्धत तीच वापरायची, फक्त थोडं ट्विस्ट आहे. काय बघा, 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती दिली? 52 दिली. लिहा 52. आता आपल्याला त्याची सरासरी काढायची. म्हणून किती संख्या आहेत? 4 आहेत. भागिले 4 करा. बघा, 52 ला जर 4 न भाग दिला, 13 चौक 52 किती येतं? 13. सरासरी किती आली? 13 आली. विद्यार्थी मित्रांनो, संख्या किती? 4 आहेत. 1 2 3 4. आता संख्या 4 आहेत. सरासरी तर मधली संख्या घेता येणार नाहीत आपल्याला. पण विद्यार्थी मित्रांनो, सरासरी समजा आपण इथे 13. आता ही 13 तर ही समसंख्या नाही, आपल्याला तर पाहिजे समसंख्या. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? 13 च्या अलीकडल्या 2 समसंख्या, पलीकडल्या 2 समसंख्या, संपला विषय. 13 च्या आधी कोण असते? 12, 12 च्या आधी 10 आणि पुन्हा इकडे पुढे 14 आणि 16. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 4 समसंख्या कोणत्या आल्या? 10, 12, 14, 16. अशा पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने हे करू शकतो. धन्यवाद.